एक महत्त्वाची बातमी, प्रशांत कोरटकरला 11 मार्च पर्यंत अंतरिम दिलासा मिळालाय। कोरटकरला सध्या अटक न करण्याचे कोल्हापूर कोर्टाचे निर्देश आहेत। कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर कोल्हापूर सत्र न्यायालयाने हे निर्देश दिलेत। 11 मार्चला कोल्हापूर सत्र न्यायालयात पुन्हा सुनावणी होईल। कोल्हापूर पोलिसांना उत्तर दाखल करण्याचेही निर्देश सध्या देण्यात आलेले आहेत। प्रशांत कोरटकरला 11 मार्च पर्यंत अंतरिम दिलासा देण्यात आलेला आहे। तर कोरटकरला सध्या अटक करू नका असे आदेश कोल्हापूर कोर्टाने हे देण्यात दिलेले आहेत। कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून हे निर्देश देण्यात आलेले आहेत। तर 11 मार्चला पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। 11 मार्चला कोल्हापूर सत्र न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी होईल। कोल्हापूर पोलिसांना यावेळी उत्तर दाखल करा असे निर्देश देखील कोर्टाकडून देण्यात आले। त्यामुळे प्रशांत कोरटकरला हा अंतरिम दिलासा, हा मोठा दिलासा सध्या मिळालेला आहे। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडलेत। कृष्णा, काय सविस्तर माहिती? उर्सले आपण पाहतोय की इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याच्या प्रकरणामध्ये आणि महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्यावरती जो कोल्हापूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल होता त्या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी त्यांनी कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये प्रशांत कोरटकरनं याचिका दाखल केलेली होती। त्यावरती सुनावणी झालेली आहे आणि त्यामध्ये अटकपूर्व जामीन जो आहे तो प्रशांत कोरटकरला सध्या तरी मिळालेला आहे। त्यामध्ये अंतरिम दिलासा कोल्हापूर कोर्टाने दिलेला आहे आणि 11 तारखेला पुन्हा एकदा या प्रकरणामध्ये सुनावणी होणार आहे। तोवरती प्रशांत कोरटकरला अटक न करण्याचे निर्देश कोल्हापूर सत्र न्यायालयाने दिलेले आहेत। त्यामुळे आणि सरकारला म्हणजे कोल्हापूर पोलिसांना यावरती उत्तर दाखल करण्याच्या सूचना सुद्धा कोल्हापूर कोर्टानं दिलेल्या आहेत। कोल्हापूरच्या सत्र न्यायालयामध्ये या संदर्भात आज सुनावणी झालेली होती आणि त्या संदर्भात प्रशांत कोरटकरला सध्या तरी कोणत्याही पद्धतीची अटकेची कारवाई जी आहे ती करू नये अशा पद्धतीच्या सूचना कोल्हापूर सत्र न्यायालयाने दिलेल्या आहेत। नक्कीच, धन्यवाद कृष्णा तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।